गजेंद्र हिरेंच्या अनवट या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत बऱ्याच वर्षांनी एक सायको थ्रिलर चित्रपटाची निर्मिती झाली आहे आणि त्यात आदिनाथ, उर्मिला, मकरंद नासपुरे, भार्गवी चिरमुले, विभावरी देशपांडे, किशोर कदम या सर्व कलाकारांनी कथेला सुयोग्य न्याय दिलाय। चित्रपटाचा आशय सिद्ध करणारी 5 कारणे ही अशी आहेत। कारण क्रमांक 1, एवढा सुंदर निसर्ग पण केवढी निगेटिव्हिटी। चित्रपटातला हा संवाद अगदी व्यवस्थित सार्थ ठरावा यावर दिग्दर्शकाने योग्य ती मेहनत घेतली आहे। कोकणातले एक से बडकर एक निसर्ग इथे पाहायला मिळतात। त्याची सुंदरता तर नक्कीच दिसते, पण इतक्या सुंदर निसर्गातून भय रेखाटायचं कसं हे दिग्दर्शकाचं कसब होतं आणि गजेंद्र हिरेंनी याला पुरेपूर न्याय दिलाय। कारण क्रमांक 2, आदिनाथ आणि मकरंद यांचा एक वेगळा अवतार तुम्हाला या चित्रपटात पाहायला मिळतोय। नेहमीपेक्षा एक वेगळा अभिनय करण्याची संधी अनवटच्या निमित्ताने या दोघांना मिळाली। भार्गवी, उर्मिला आणि एस्पेशली विभावरी यांच्या अभिनयाची चांगलीच ओळख आपल्याला आहेच आणि पुन्हा एकदा ती इथेही होते। कारण क्रमांक 3, सायको थ्रिलर पडद्यावर आणताना कथा जरी नेहमीची असली तरी भीती निर्माण करता आली पाहिजे आणि अनवटमध्ये ते अगदी व्यवस्थित होतं। अनवट चित्रपट एका भीतीची निर्मिती कशी होते ही कथा सांगतो, त्यामुळे या भीतीच्या अवतीभोवती जे काही घडतं ते या मूळ कथेला अधिकाधिक स्ट्रॉंग बनवत जातं। चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो ही भीती पडद्यावर अगदी खरी-खुरी करून दाखवतो। त्यामुळे चित्रपटाचा आशय 100% सिद्ध होतोय। कारण क्रमांक 4, चित्रपटात रिक्रिएट केलेली 2 गाणी, ये रे घना आणि तरुणा आहे रात्र अजूनी, ही दोन्ही गाणी कम्प्लीट ऑडिओ व्हिज्युअल ट्रीट आहे। ती चित्रपटात अगदी सहज येतात, पण हिरेंच्या चित्रपटात नेहमीच उत्तम भासणारी गोष्ट यावेळी थोडी कमी जाणवली, ती म्हणजे संवाद। समहाव सतत असं वाटत राहतं की चित्रपटात आणखी चांगले संवाद बनू शकले असते, पण जनरली चित्रपटातला ड्रामा वाढून त्याचा आशय सुटू नये यासाठी संवादही व्यवस्थित जाणं गरजेचं असतं आणि हे इथे दिसून येतं। कारण क्रमांक 5, चित्रपट भीतीची निर्मिती तर नक्की करतो आणि कथेचा फ्लो ही अगदी सहज आपसूक मेंटेन करतो, परंतु कथेअंती होणारी कारण मीमांसा मात्र सहज पटत नाही। भीतीची निर्मिती आणि नकारात्मक शक्तीचं अस्तित्व यात थोडी प्रेक्षकांची गल्लत होऊ शकते। थोडक्यात तुम्ही अगदी भीतीने ओरडाओरड कराल असा काही हा चित्रपट भीतीदायक नाही, पण मनात सतत भीतीची घालमेल होत राहील असा मात्र नक्की आहे। चित्रपटाला मी देते 3 स्टार्स, पण तुम्ही जा आणि हा चित्रपट नक्की पहा आणि तुम्हाला चित्रपट कसा वाटला तेही आमच्या सोबत शेअर करा।